गुड मॉर्निंग स्टुडंट. आपला मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट टॉपिक संपला आहे. आज आपण आपला नवीन टॉपिक चालू करतो आहे, मॅग्नेटिक मटेरियल्स. ओके, एन सी आर टीच्या बुकमध्ये या टॉपिकचं नाव मॅग्नेटिझम असं असेल. तर आता प्रॉब्लेम आहे की आपल्या बोर्डच्या बुकमध्ये मॅग्नेटिझममधले ऑलमोस्ट सगळे पॉईंट स्किप केलेत. फक्त टाईप्स ऑफ मॅग्नेटिक मटेरियल एवढा आणि अजून एक डेरिवेशन एवढाचाच सिलेबस आहे. पण नीटचा आणि जेईचा बरेचसे पॉईंट आहेत ते आपल्या महाराष्ट्र बोर्डच्या सिलेबसमधून कट झालेत. आपल्याला ते पॉईंट नीट आणि जेईसाठी घ्यावे लागणार आहे. ओके, तर आता बघा, मॅग्नेटिक मटेरियलमध्ये आपण पहिल्यांदा स्टडी करूयात मॅग्नेटिक डायपोल. Magnetic dipole. It is assembly of two equal and opposite pole separated by certain perpendicular distance. किंवा असं म्हणूयात, assembly of two equal and opposite poles separated by certain distance is called as magnetic dipole. Magnetic dipole is the assembly of two equal and opposite pole separated by certain distance. आता कोणताही मॅग्नेट घ्या, त्याला तुम्ही अगदी स्मॉल पीसमध्ये जरी कट केला तरी त्याला दोन पोल असणार आहेत, एक नॉर्थ पोल आणि दुसरा साऊथ पोल. मॅग्नेटिक मोनोपोल्स एक्झिस्ट होत नाहीत. ओके, मॅग्नेट हा कायम डायपोल असतो. त्यामुळे कोणताही मॅग्नेट, बार मॅग्नेट घ्या, हॉर्शू मॅग्नेट घ्या किंवा अजून कोणताही मॅग्नेट असेल तो मॅग्नेटिक डायपोलच असणार आहे. आता लक्ष द्या, हा बार मॅग्नेट आहे, हा बार मॅग्नेट आहे. बार मॅग्नेटला दोन पोल आहेत. हा पोल आहे, इट इज नॉर्थ पोल, आणि हा पोल आहे, दिस इज साऊथ पोल. ओके, आता मॅग्नेटचे पोल असतात ते त्याच्या एक्स्ट्रीम एंडला नसतात, तर थोडेसे आतमध्ये असतात. ओके, मॅग्नेटच्या दोन एक्स्ट्रीम एंडमधलं डिस्टन्स, मॅग्नेटच्या दोन एक्स्ट्रीम एंडमधलं डिस्टन्स याला म्हणतात जॉमेट्रिक लेंथ. मॅग्नेटच्या दोन पोलमधलं डिस्टन्स याला म्हणतात मॅग्नेटिक लेंथ और मॅग्नेटिक डायपोल लेंथ. मॅग्नेटच्या दोन एक्स्ट्रीम एंडमधलं डिस्टन्स याला म्हणतात जॉमेट्रिक लेंथ ऑफ मॅग्नेट. मॅग्नेटच्या दोन पोलमधलं डिस्टन्स याला म्हणतात मॅग्नेटिक लेंथ ऑफ डायपोल, किंवा त्यालाच म्हणतात मॅग्नेटिक डायपोल लेंथ. आता एल जी इज ग्रेटर दॅन एल एम, कारण मॅग्नेटचे दोन पोल थोडेसे आतमध्ये असतात. त्यामुळे ह्या दोन पोलमधलं डिस्टन्स म्हणजे मॅग्नेटिक लेंथ, तर त्याच्या एक्स्ट्रीम एंडमधलं डिस्टन्स म्हणजे जॉमेट्रिक लेंथ. मग रिलेशन असतं एल जी इज इक्वल टू 6/5 टाइम्स एल एन. जॉमेट्रिक लेंथ इज इक्वल टू 6/5 टाइम्स मॅग्नेटिक लेंथ. ओके, आता मॅग्नेटच्या दोन पोलमधलं जे डिस्टन्स आहे याला म्हणतात मॅग्नेटिक लेंथ किंवा मॅग्नेटिक डायपोल लेंथ. मॅग्नेटिक डायपोल लेंथ इज अ वेक्टर क्वांटिटी विच इज डिरेक्टेड फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल. ओके, मॅग्नेटिक लेंथ ह्याला सिम्बॉल 2L वापरला तरी चालतो. ओके, मॅग्नेटिक लेंथचा सिम्बॉल 2L असा वापरला तरी चालतो. तर मॅग्नेटिक लेंथ किंवा मॅग्नेटिक डायपोल लेंथ, इट इज व्हेक्टर क्वांटिटी हुज डिरेक्शन इज फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल. आता बघा, मॅग्नेटिक पोल्स आहेत ते मॅग्नेटिक फोर्स एक्झर्ट करतात. ॲबिलिटी ऑफ पोल टू एक्झर्ट मॅग्नेटिक फोर्स, ॲबिलिटी ऑफ मॅग्नेटिक पोल टू एक्झर्ट मॅग्नेटिक फोर्स, इट इज कॉल्ड ॲज पोल स्ट्रेंथ. पोल स्ट्रेंथ सिम्बॉल असतो स्मॉल एम. ॲबिलिटी ऑफ मॅग्नेटिक पोल टू अट्रॅक्ट मॅग्नेटिक मटेरियल, इट इज कॉल्ड ॲज पोल स्ट्रेंथ. किंवा ॲबिलिटी ऑफ मॅग्नेटिक पोल टू एक्झर्ट मॅग्नेटिक फोर्सेस, इट इज कॉल्ड ॲज पोल स्ट्रेंथ. पोल स्ट्रेंथ याचा फॉर्म्युला असतो करंट इंटू लेंथ. सो याचा युनिट आलं एम्पियर मीटर, सी जी एस युनिट आलं एम्पियर सेंटीमीटर. लक्षात आलं? ॲबिलिटी ऑफ मॅग्नेटिक पोल टू एक्झर्ट मॅग्नेटिक फोर्स इज कॉल्ड ॲज पोल स्ट्रेंथ. Pole strength is always current into length, current flowing through unit length, that is nothing but pole strength. मग मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, आता एक लक्षात ठेवा, जर साऊथ पोल असेल
त्याची पोल स्ट्रेंथ -m घ्यायची आणि नॉर्थ पोल असेल तर त्याची पोल स्ट्रेंथ +m घ्यायची. ओके, पोल स्ट्रेंथ स्केलर क्वांटिटी आहे. आपण तो पोल साऊथ आहे की नॉर्थ आहे हे इंडिकेट करण्यासाठी मायनस आणि प्लस साईन यूज करायचे. मायनस साईन यूज केलं याचा अर्थ ती कुणाची पोल स्ट्रेंथ झाली, साऊथ पोलची, आणि प्लस साईन यूज केलं याचा अर्थ ती पोल स्ट्रेंथ झाली नॉर्थ पोलची. मग मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इट इज अ प्रॉडक्ट ऑफ आयदर पोल अँड डायपोल लेंथ. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इट इज अ प्रॉडक्ट ऑफ pole strength of either pole into dipole length. So magnetic dipole moment formula ला m into 2l it is vector quantity आणि vector relation आलं m vector 2l. ओके, मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची डिरेक्शन सेम असते, सेम ॲज दॅट ऑफ डायपोल मोमेंट. सो इट इज डिरेक्टेड फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल. मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची डिरेक्शन सेम असते डायपोल लेंथसारखी अँड इट इज फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल. क्लिअर झालं. मॅग्नेटिक डायपोल लेंथ याचं युनिट येणार एम्पियर मीटर स्क्वेअर आणि सी जी एस युनिट असणार एम्पियर सेंटीमीटर स्क्वेअर. तर मी काय काय सांगितलं बघा, मी जॉमेट्रिक लेंथ आणि मॅग्नेटिक लेंथमधलं रिलेशन सांगितलं. त्यानंतर आपण स्टडी केलं पोल स्ट्रेंथ. त्यानंतर आपण स्टडी केलं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. डायपोल लेंथ वेक्टर क्वांटिटी आहे, त्यामुळे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट देखील वेक्टर क्वांटिटी येते आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असते त्याची डिरेक्शन असते फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल. ओके, आता माझ्याकडे हा मॅग्नेट आहे, हा नॉर्थ पोल, हा साऊथ पोल. तर ह्याची डायपोल मोमेंट आली m into 2l. बरोबर आहे. आता सपोज करा हा मॅग्नेट आहे, याला आपण कट केलं पॅरलल टू इट्स लेंथ इंटू 2 इक्वल पार्ट. मॅग्नेटला मी कट केलं इंटू 2 पोर्शन पॅरलल टू इट्स लेंथ इंटू 2 इक्वल पार्ट. तर हा सिंगल पोर्शन आहे, ह्याची डायपोल मोमेंट किती असेल बघूया. आता बघा, डायपोल मोमेंट ऑफ सिंगल पोर्शन m डॅश इज इक्वल टू m डॅश इंटू 2l डॅश. आता असं कट केलं असेल तर डायपोल लेंथ सेमच राहणार. बघा लेंथ सेमच आहे, ओरिजिनल मॅग्नेटची लेंथ आणि त्याच्या सिंगल पीचची लेंथ सेम आहे, म्हणजे 2l डॅश इज इक्वल टू हे आलं 2l. पण ज्या पोर्शनमधून मॅग्नेटिक फोर्स एक्झर्ट होत आहेत तो पोर्शन हाफ पार्टमध्ये डिवाईड झाला. बरोबर आहे. ज्या पोर्शनमधून मॅग्नेटिक फोर्स एक्झर्ट होत आहेत तो पोर्शन हाफ पार्टमध्ये डिवाईड झाला, म्हणजे m डॅश किती आलं, m/2 आलं. बरोबर आहे. मग फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करतो, m डॅश इज इक्वल टू m/2 इंटू 2l. मग m डॅश इज इक्वल टू m इंटू 2l डिवायडेड बाय 2. सो m डॅश इज इक्वल टू 1/2 m इंटू 2l. m इंटू 2l म्हणजे ओरिजिनल डायपोल मोमेंट. सो m डॅश इज इक्वल टू m/2. So when magnet is cut into 2 equal half portion parallel to its length, then dipole moment of single piece will become half of its initial value. क्लिअर झालं, कळलं. आता सपोज करा मॅग्नेटला मी कट केलं अलॉंग ट्रान्सवर्स ॲक्सिस इंटू 2 इक्वल हाफ पोर्शन. आता असं कट केलंय अलॉंग ट्रान्सवर्स ॲक्सिस इंटू 2 इक्वल हाफ पोर्शन. ओके, आता असं कट केलं असेल तर डायपोल लेंथ हाफ होणार. बरोबर आहे. म्हणजे 2l डॅश इज इक्वल टू येणार 2l/2. हे बघा लेंथ हाफ झाले आणि पोल स्ट्रेंथ मात्र सेमच राहिली, म्हणजे m डॅश इज इक्वल टू m/2 राहिलं. मग m डॅश इज इक्वल टू हे आलं, पोल स्ट्रेंथ सेमच राहिली आणि लेंथ हाफ झाली 2l/2. सो m डॅश इज इक्वल टू m इंटू 2l डिवायडेड बाय 2. सो m डॅश इज इक्वल टू m इंटू 2l म्हणजे ओरिजिनल डायपोल मोमेंट m/2. सो वेन मॅग्नेट इज कट
into two equal portion parallel to its length, perpendicular to its length, then dipole moment of single piece will become half of its initial value. मग आता इथून पुढे कायम लक्षात ठेवायचं, मॅग्नेटला कट केलं अलॉंग लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस किंवा अलॉंग ट्रान्सफर्स ॲक्सिस इंटू टू इक्वल पोर्शन, देन डायपोल मोमेंट ऑफ ईच पीस विल बिकम हाफ ऑफ इट्स इनिशियल व्हॅल्यू. ओके. आता जर हा डायपोल magnetic dipole, when it is placed in external magnetic field, then dipole will experience torque. आणि हे आपण मॅग्नेटिक मध्ये फॉर्म्युला स्टडी केलाय. टॉर्क किती असेल, mb sin theta. So when dipole is placed in external magnetic field, it will experience a torque, आणि टॉर्कचा फॉर्म्युला असेल mb sin theta. m is dipole moment, b is magnetic field, and theta is angle between magnetic field and dipole moment. So torque is equal to mb sin theta. क्लिअर झालं. आता फील्ड जर युनिफॉर्म असेल देन डायपोल विल एक्सपिरियन्स ओनली टॉर्क, आणि फील्ड जर नॉन युनिफॉर्म असेल देन डायपोल विल एक्सपिरियन्स फोर्स ॲज वेल ॲज टॉर्क. आपण हे ऑलरेडी मॅग्नेटिक इफेक्टमध्ये स्टडी केलंय, पुन्हा हे पॉईंट इकडे रिपीट झाले. आता बघा, वेन डायपोल इज प्लेस इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड देन इट विल एक्सपिरियन्स टॉर्क and undergoes rotational motion. Work done to rotate a dipole is always stored in the form of magnetic potential energy, आणि magnetic potential energy असते U is equal to minus vector m dot vector b. So U is equal to minus mb cos theta. Theta is angle between वेक्टर एम अँड वेक्टर बी. आता बघा, वेन थीटा इज इक्वल टू 0, यू मिनिमम असणार, आणि यू मिनिमम किती येणार, मायनस एम बी. वेन थीटा इज इक्वल टू 90 डिग्री, यू इज इक्वल टू येणार 0. वेन थीटा इज इक्वल टू 180 डिग्री, यू मॅक्स येणार प्लस एम बी. आता थीटा जर 0 असेल तर पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असते, आणि मिनिमम एनर्जी किती असते, मायनस एम बी. ओके. या पोझिशनला म्हणतात स्टेबल इक्विलिब्रियम पोझिशन. थीटा 180 असेल तर पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम असेल, आणि याला म्हणतात अनस्टेबल इक्विलिब्रियम पोझिशन. तुम्ही जर ग्राफ ड्रॉ केला पोटेन्शियल एनर्जी व्हर्सेस अँगल, तर तो ग्राफ असा येईल. हा अँगल झाला ही एनर्जी, आणि हा अँगल आला 180 डिग्री, जिथे पोटेन्शियल एनर्जी पॉझिटिव्ह आहे आणि मॅक्झिमम आहे. हा अँगल 0 आहे, इथे पोटेन्शियल एनर्जी मिनिमम आहे, आणि हा थीटा 90 डिग्री आहे, जिथे पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. ओके. कळलं. पोटेन्शियल एनर्जी चे रिलेशन आपण ऑलरेडी मॅग्नेटिक इफेक्टमध्ये स्टडी केले. आता लक्ष द्या, माझ्याकडे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण एक बार मॅग्नेट सस्पेंड केलाय. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये बार मॅग्नेट सस्पेंड केलाय बाय युजिंग स्ट्रिंग. देन टॉर्क ॲक्टिंग on magnetic dipole is equal to mb sin theta. Due to this torque, dipole undergoes deflection, म्हणून याला आपण म्हणूयात deflecting torque. Okay. A dipole is placed in external magnetic field. Then due to dipole, it will when dipole is placed in external magnetic field, आपल्याकडे एक बार मॅग्नेट आहे, त्याला मी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये हँग केलं आहे बाय युजिंग स्ट्रिंग. आता मॅग्नेटिक फील्ड जर युनिफॉर्म असेल तर बार मॅग्नेट विल एक्सपिरियन्स अ टॉर्क. बरोबर आहे. ड्यू टू दॅट टॉर्क इट अंडरगोज रोटेशनल मोशन, इट विल गेट डिप्लेक्ट फ्रॉम इट्स इनिशियल पोझिशन. सो डिप्लेक्टिंग टॉर्क इज इक्वल टू एम बी साइन थीटा. आता मॅग्नेटला त्याच्या जर इनिशियल पोझिशनला ब्रिंग करायचं असेल, कारण टॉर्क ॲक्ट झाल्यामुळं हा मॅग्नेट असा डिप्लेक्ट झाला,
टॉर्क ॲक्ट झाल्यामुळं हा मॅग्नेट डिफ्लेक्ट झाला फ्रॉम इट्स इनिशियल पोझिशन. ह्याला जर पुन्हा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला ब्रिंग करायचं असेल तर स्ट्रिंगला रिस्टोरिंग टॉर्क प्रोव्हाइड करावा लागेल. मग रिस्टोरिंग टॉर्क प्रोव्हाइडेड बाय स्प्रिंग इज इक्वल टू मायनस एम बी साईन थिटा. आता इथं मी मायनस साईन का घेतलं? कारण रिस्टोरिंग टॉर्क आहे त्याची मॅग्निट्यूड सेम ॲज दॅट ऑफ डिफ्लेक्टिंग टॉर्क आहे, पण डिरेक्शन कशी आहे? अपोजिट आहे. मग डिफ्लेक्टिंग टॉर्क जर एम बी साईन थिटा असेल तर रिस्टोरिंग टॉर्क किती असेल? मायनस एम बी साईन थिटा. ओके. आता टॉर्क इज इक्वल टू आय इंटू अल्फा. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सलरेशन. बरोबर आहे. आता ओमेगा इज इक्वल टू डी थिटा अपॉन डी टी. थिटा इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ डायपोल. डायपोल त्याच्या इनिशियल पोझिशनपासून डिफ्लेक्ट झाला आहे. सपोज करा तो इनिशियल पोझिशनपासून डिफ्लेक्ट झाला आहे बाय अन अँगल थिटा, तर ओमेगा इज इक्वल टू डी थिटा अपॉन डी टी. अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा अपॉन डी टी. सो अल्फा इज इक्वल टू हे आलं डी बाय डी टी ऑफ डी थिटा अपॉन डी टी. सो अल्फा इज इक्वल टू डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर. देअरफॉर टॉर्क इज इक्वल टू हे आलं आय डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर. डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर म्हणजे अँग्युलर ॲक्सलरेशन. मग ह्या इक्विलिब्रियममध्ये रिस्टोरिंग टॉर्क आणि हा टॉर्क सेमच असेल. मग दोघांना इक्वेट करतो. आय डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस एम बी साइन थीटा. If deflection is small, then sin theta is approximately equal to theta. मग हे आलं I d square theta upon dt square is equal to minus mb into theta. d square theta upon dt square is equal to mb upon I इंटू मायनस थीटा. आता एम इज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, बी इज मॅग्नेटिक फील्ड. एम इज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, बी इज मॅग्नेटिक फील्ड, आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्जी. हे सगळं कॉन्स्टंट आहे. मग मला मिळालं डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थीटा. म्हणजे अँग्युलर ॲक्सलरेशन is directly proportional to angular displacement and they are opposite to each other. हे असं आपण कुठे स्टडी केले आठवतंय का? आपला ऑसिलेशन टॉपिक. ऑसिलेशनमध्ये जर लिनियर एस एच एम असेल तर कंडिशन काय असते? लिनियर ॲक्सलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट अँड दे आर अपोजिट टू इच अदर. बरोबर आहे. लिनियर एस एच एम असेल, लिनियर एस एच एमची कंडिशन असते, लिनियर एस एच एमची कंडिशन असते displaced acceleration produced by restoring force is directly proportional to displacement produced by applied force and they are opposite to each other. आता ही रोटेशनल मोशन आहे त्यामुळे इथं सगळ्या टर्म अँग्युलरवाल्या आल्या. मग अँग्युलर ॲक्सलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड दे आर अपोजिट टू इच अदर. याचा अर्थ ही मोशन कोणती आली? अँग्युलर एस एच एम. आपण लिनियर एस एच एम स्टडी केलं आहे तर ही मोशन कोणती आहे? angular SHM. So when bar magnet is suspended in external magnetic field, then it will perform angular SHM, in which angular displacement is angular acceleration is directly proportional to angular displacement and they are opposite to each other. मग आता हा फॉर्म्युला आहे, ह्याला मी मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये लिहितो. डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू, ठीक आहे असंच लिहितो, इज इक्वल टू एम बी अपॉन आय इंटू थीटा. आपण लिनियर एस एच एमचा फॉर्म्युला स्टडी केला आहे. डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर एक्स.
linear displacement is directly proportional to linear acceleration is directly proportional to linear displacement. आपण डिफरन्शियल इक्वेशन प्रूव्ह केलं तिथं हे वापरलंय. मग आता ह्या दोघांना कम्पेअर केलं तर ह्याच्यावरनं ओमेगा स्क्वेअर किती आलं, ओमेगा स्क्वेअर आलं एम बी अपॉन आय. देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट एम बी अपॉन आय. when bar magnet is suspended in external magnetic field, it undergoes rotational motion आणि त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी किती असेल, अंडर रूट एम बी अपॉन आय. आता टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. मग टी इज इक्वल टू हे आलं 2 पाय डिवायडेड बाय अंडर रूट एम बी अपॉन आय. सो टाइम पिरियड आला टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट आय अपॉन एम बी. तर हे खूप खूप इम्पॉर्टंट पॉईंट. वेन मॅग्नेटिक डायपोल, वेन बार मॅग्नेट इज सस्पेंडेड इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, if field is uniform it will experience only torque. If field is non-uniform it will experience force as well as torque. When magnetic dipole is placed in external magnetic field it will experience a torque and undergoes rotational motion. ही त्याची मोशन असेल. It is angular ascension in which angular acceleration is directly proportional to angular displacement and both are opposite to each other. When dipole undergoes rotational motion its angular velocity is under root mb upon I. तर टाइम पिरियड असेल टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट आय अपॉन एम बी. ओके, आता आपण जेईचे पॉईंट स्टडी करूयात. आता लक्ष द्या. वेन बार मॅग्नेट इज प्लेस इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड टाइम पिरियड असणार आहे टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट आय अपॉन एम बी. जर सिंगल बार मॅग्नेट असेल, नॉर्थ साऊथ सिंगल बार मॅग्नेट असेल तर व्हेन इट इज प्लेस इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड त्याचा टाइम पिरियड असेल 2 पाय अंडर रूट आय अपॉन एम बी. आता आपल्याकडे असेंब्ली ऑफ 2 मॅग्नेट आहे. नॉर्थ साऊथ नॉर्थ साऊथ. ह्याची डायपोल मोमेंट आहे M1, ह्याची डायपोल मोमेंट आहे M2. ओके, आता मी काय केलं, 2 मॅग्नेट आहेत. 2 मॅग्नेट्स आर कपल्ड टुगेदर. ओके, 2 मॅग्नेट्स आर कपल्ड टुगेदर. 2 मॅग्नेट्स आर ग्रुप टुगेदर विथ सिमिलर पोल टुगेदर. 2 मॅग्नेट आर कपल्ड विथ सिमिलर पोल टुगेदर. तर टाइम पिरियड काय येईल बघा, टी इज इक्वल टू ह्या पूर्ण असेंब्लीचा टाइम पिरियड 2 पाय अंडर रूट I1 प्लस I2 अपॉन M1 प्लस M2 इंटू बी. ओके, मॅग्नेटला आपण कपल केलं विथ इक्वल पोल सिमिलर पोल टुगेदर. तर त्या केसमध्ये टाइम पिरियड किती असेल, 2 पाय अंडर रूट I1 प्लस I2 डिवायडेड बाय M1 प्लस M2 इंटू बी. आता सपोज करा हे 2 मॅग्नेट आयडेंटिकल आहेत, म्हणजे दोघांचे डायपोल मोमेंट सेम आहेत. मग त्या केसमध्ये हा फॉर्म्युला येणार 2 पाय I1 इज इक्वल टू I2 असणार आहे, म्हणजे हे आलं 2I. M1 इज इक्वल टू M2 असणार आहे, म्हणजे हे आलं 2M इंटू बी. सो टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट आय अपॉन एम बी. ओके, 2 आयडेंटिकल मॅग्नेट जर कपल्ड केले आणि त्यांना मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलं तर त्यांचा टाइम पिरियड किती असेल, इक्वल टू टाइम पिरियड ऑफ सिंगल बार मॅग्नेट. कळलं का? इफ मॅग्नेटिक पोल्स आर कपल्ड टुगेदर, ओके, 2 आयडेंटिकल मॅग्नेट्स आर कपल्ड टुगेदर विथ सिमिलर पोल टुगेदर, तर त्या केसमध्ये टाइम पिरियड असेल 2 पाय अंडर रूट आय अपॉन एम बी, म्हणजे टाइम पिरियड असेल इक्वल टू टाइम पिरियड ऑफ सिंगल बार मॅग्नेट. आता बघा हे 2 मॅग्नेट आहेत, त्यांना मी कपल्ड केलं
अपोजिट पोल टुगेदर. हे M1, हे M2. ओके. आता मी दोन मॅग्नेटना कपल्ड केले विथ अपोजिट पोल टुगेदर. तर टाईम पिरियडचा फॉर्म्युला येणार T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट I1 प्लस I2 डिवायडेड बाय M1 मायनस M2 इंटू बी. मोमेंट ऑफ इनर्शिया क्वांटिटी स्केलर आहे, त्यामुळं अपोजिट पोल असू देत किंवा सिमिलर पोल असू देत, मोमेंट ऑफ इनर्शिया ॲडच होणार. पण डायपोल मोमेंट ही क्वांटिटी व्हेक्टर आहे. आता इथे दोन मॅग्नेट आहेत, त्यांचे अपोजिट पोल कपल केलं आहे, त्यामुळे डायपोल मोमेंट रिव्हर्स येणार. डायपोल मोमेंट अपोजिट असणार, त्यामुळे डायपोल मोमेंट काय लिही M1 मायनस M2 इंटू बी. इफ बोथ मॅग्नेट्स आर आयडेंटिकल, मग त्या केसमध्ये I1 इज इक्वल टू I2 असणार, M1 इज इक्वल टू M2 असणार. मग हे आलं 2 पाय अंडर रूट 2I M1 मायनस M2 झिरो झालं, कारण M1 इज इक्वल टू M2 आहे, म्हणजे M मायनस M झिरो इंटू बी. तर टाईम पिरियड काय होईल? इन्फनाईट होईल. लक्षात आलं? टाईम पिरियड इन्फनाईट होईल, याचा अर्थ ऑसिलेशन कम्प्लीटच होणार नाही. ओके. आता लक्ष द्या, मी काय काय सांगतो बघा. हा मॅग्नेट आहे, ह्याला मी कट केलं इंटू 2 इक्वल हाफ पोर्शन पॅरलल टू इट्स लेंथ. कट केल्यानंतर हे दोन पीस फॉर्म झाले, बरोबर आहे. मॅग्नेटला कट केलं पॅरलल टू इट्स लेंथ इंटू 2 इक्वल हाफ पोर्शन. ओके. आता असं कट केल्यानंतर हे दोन पीस फॉर्म झाले. एका सिंगल पीसला मी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलं, तिथे तो रोटेट झाला, तर त्याचा टाईम पिरियड किती येईल आपण काढूयात. आता असं जर डायपोलला कट केलं असेल तर आपण मगाशीच बघितलं पोल स्ट्रेंथ विल बिकम हाफ. पोल स्ट्रेंथ बिकम हाफ म्हणजे M इज इक्वल टू, म्हणजे डायपोल मोमेंट होणार पोल स्ट्रेंथ होणार M/2. लेंथ विल रिमेन सेम, डायपोल लेंथ विल रिमेन सेम. बघा, पॅरलल टू लेंथ कट केलं, पोल स्ट्रेंथ हाफ झाली, डायपोल लेंथ सेम राहिली. ओके. डायपोल मोमेंट विल बिकम हाफ, डायपोल मोमेंट विल बिकम हाफ, मास विल बिकम हाफ, मास विल बिकम हाफ. मग मोमेंट ऑफ इनर्शिया, आता बार मॅग्नेटमध्ये थिन युनिफॉर्म रॉड झाला, मग मोमेंट ऑफ इनर्शिया आला ml² अपॉन 12. मग मास हाफ झालं तर मोमेंट ऑफ इनर्शिया देखील हाफ झाला, सो I' इज इक्वल टू I/2 झालं. काय सांगतो पुन्हा एकदा नीट लक्ष द्या. वेन बार मॅग्नेट इज कट इंटू 2 इक्वल हाफ पोर्शन पॅरलल टू इट्स लेंथ, असं केलं तर पोल स्ट्रेंथ विल बिकम हाफ, डायपोल लेंथ रिमेन सेम, डायपोल मोमेंट विल बिकम हाफ, मास विल बिकम हाफ, मोमेंट ऑफ इनर्शिया ml²/12. कारण बार मॅग्नेटला आपण कन्सिडर करणार थिन युनिफॉर्म रॉड, तर मोमेंट ऑफ इनर्शिया ml²/12 आहे, लेंथ कॉन्स्टंट आहे, मास हाफ झालं म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया पण हाफ झाला. मग टाईम पिरियड काय होते बघूयात. T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट I' अपॉन M'(B). T' इज इक्वल टू, मी ओरिजिनल बार मॅग्नेटचा टाईम पिरियड इथे नोट करून ठेवतो. ओरिजिनल बार मॅग्नेटचा टाईम पिरियड आहे T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट I अपॉन MB. ओके. मग T' इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट I' अपॉन M'(B). मग हे आलं 2 पाय अंडर रूट I' आहे I/2, M' आहे M/2 इंटू बी. 2 कॅन्सल झालं, सो T' इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट I अपॉन MB. T' इज इक्वल टू T. याचा अर्थ मॅग्नेटला जर कट केलं इंटू 2 इक्वल ऑफ पोर्शन पॅरलल टू इट्स लेंथ, तर त्याचा टाईम पिरियड कसा राहतो. सिंगल पीस जर मॅग्नेटिक फील्डमध्ये सस्पेंड केला असेल तर टाईम पिरियड विल रिमेन्स सेम.
आता लक्ष द्या, आपण मॅग्नेटला कट केलं परपॅन्डिक्युलर टू इट्स लेंथ इंटू टू इक्वल हाफ पोर्शन. मग या केसमध्ये पोल स्ट्रेंथ विल रिमेन सेम. पोल स्ट्रेंथ विल रिमेन सेम. डायपोल लेंथ will become half. Dipole length will become half. Magnetic dipole moment will become half. Moment of inertia, आता बघा या केसमध्ये मास हाफ झालं आणि लेंथ पण हाफ झाले, म्हणजे एल स्क्वेअर बाय किती आलं, 4 आलं, बरोबर आहे, अपॉन हे आलं 12. सो आय डॅश इज इक्वल टू आलं 1/8 ml square by 12. So moment of inertia I dash is equal to आलं I by 8. ओके, मग फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करतो. टी डॅश इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट आय डॅश अपॉन एम डॅश बी. सो टी डॅश इज इक्वल टू 2 पाय, हे आलं आय बाय 8 m by 2 into b. So t dash is equal to 2 pi under root I upon 4mb. बरोबर आहे, म्हणजे t dash is equal to येणार 1/2 2 pi under root I upon mb. बरोबर आहे, म्हणजेच रिलेशन मला मिळालं t dash is equal to t by 2. कळलं. मॅग्नेटिक बार मॅग्नेटला कट केलं इंटू टू इक्वल हाफ पोर्शन परपॅन्डिक्युलर टू इट्स लेंथ अँड सिंगल पीस इज सस्पेंडेड इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. तर त्या केसमध्ये त्याचा टाईम पिरियड किती असेल, हाफ ऑफ इट्स इनिशियल व्हॅल्यू, हाफ ऑफ ओरिजिनल मॅग्नेट. क्लिअर झालं. तर हे सगळं जेईवाले पॉईंट आहेत जे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, थांबूया.